मित्रांनो, आपण मागील भागामध्ये दिवस आणि रात्र पाहिलेला हा पाठाला सुरुवात केलेली आहे. आपण दोन चित्रांचं वर्णन केलेलं आहे. दोन्हीही सकाळच्याच वेळेचं आहे, म्हणजे सूर्योदयाच्याच वेळेचं वर्णन आहे चित्रात. पण एका चित्रात एप्रिल मे महिन्यातलं आणि दुसऱ्या चित्रात नोव्हेंबर डिसेंबर मधलं आहे. आता पुढील भागामध्ये बघू बरं का आपण दिवस आणि रात्र. पहा, ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तेथे दिवस आहे असे म्हणतात. काय म्हणतात? सूर्याचा प्रकाश पडतो तेथे दिवस असतो आणि ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही तेथे अंधार पडतो, तेथे रात्र आहे असे म्हणतात. दिवस आणि रात्र यांचा पाठशिवणीचा खेळ आपण रोज पाहतो. दिवसानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस येतो. हे चक्र न थांबता सुरू असते. याचे कारण काय असेल? भोवरा जसा हा आहे की नाही, खेळण्यातील भोवरा आहे बरं का, बघा. भोवरा जसा स्वतःभोवती फिरतो तशी पृथ्वी पण स्वतःभोवती फिरत असते. त्यामुळे सूर्याच्या प्रकाशात येणारा काही भाग काही वेळाने अंधारात जातो आणि अंधारात असणारा भाग हळूहळू प्रकाशात येतो. म्हणजे जेथे दिवस आहे तेथे काही वेळाने रात्र होते आणि रात्र आहे तेथे काही वेळाने दिवस होतो. पाहूया आपण अजून एकदा या स्लाइडवरचं. ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तेथे दिवस आहे असे म्हणतात. ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही तेथे अंधार पडतो, तेथे रात्र आहे असे म्हणतात. दिवस आणि रात्र यांचा पाठशिवणीचा खेळ आपण रोज पाहतो. दिवसानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस येतो. हे चक्र न थांबता सुरू असते. याचे कारण काय असेल? भोवरा जसा स्वतःभोवती फिरतो तशी पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते. त्यामुळे सूर्याच्या प्रकाशात येणारा भाग काही वेळाने अंधारात जातो आणि अंधारात असणारा भाग हळूहळू प्रकाशात येतो. बघा बरं का, भोवरा जसा स्वतःभोवती फिरतो, बघा हा कसा असा स्वतःभोवती फिरतो का नाही, तशीच पृथ्वी सुद्धा स्वतःभोवती फिरते. त्यामुळे सूर्याच्या प्रकाशात येणारा भाग काही वेळाने अंधारात जातो आणि अंधारात असणारा भाग हळूहळू प्रकाशात येतो. हे पहा, इथून हा बॅटरी दाखवलेली आहे. मग हा भोवरा इथून असा आला की इथं काय, हा भाग काय होणार? दिवस उजेडात येणार. मग त्यावेळेस या भागात काय असतं? अंधार असतो. मग फिरता फिरता पुन्हा हा भाग इकडं आला की इथं उजेड, इकडं अंधार. म्हणजे तिथे काय होतं? दिवस आहे तेथे काही वेळाने रात्र होते आणि रात्र आहे तेथे काही वेळाने दिवस होतो. माहित आहे का तुम्हाला? सूर्य सकाळी पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे सरकत जातो. सायंकाळी तो पश्चिमेकडे मावळतो. म्हणून सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे आपल्याला वाटते. पण तो केवळ भास असतो. खरंच फिरतो का? नाही, तर तो केवळ भास आहे. प्रत्यक्षात पृथ्वी स्वतःभोवती फिरते. म्हणून पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतात. पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या या फिरण्याला पृथ्वीचे परिवलन म्हणतात. सूर्य सकाळी पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे सरकत जातो. सायंकाळी तो पश्चिमेकडे मावळतो. म्हणून सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे आपल्याला वाटते. पण तो केवळ भास असतो. प्रत्यक्षात पृथ्वी स्वतःभोवती फिरते. म्हणून पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतात. पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या या फिरण्याला पृथ्वीचे परिवलन म्हणतात. बघा, सूर्यापासून पृथ्वीला प्रकाश मिळतो. पृथ्वीचा आकार चेंडूप्रमाणे गोल आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला पृथ्वीचे परिवलन म्हणतात. जेव्हा ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तेव्हा त्या भागावर दिवस आहे असे म्हणतात आणि ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही तेथे अंधार पडतो
व तेव्हा त्या भागावर रात्र आहे असे म्हणतात. दिवस आणि रात्र यांचे पाठशिवणीचे चक्र न थांबता चालू असते. कसले चक्र? पाठशिवणीचे चक्र. दिवस व रात्र यांचे पाठशिवणीचे चक्र न थांबता चालू असते. कळलं का बाळांनो? पहा अजून एकदा. सूर्यापासून पृथ्वीला प्रकाश मिळतो. पृथ्वीचा आकार चेंडूप्रमाणे गोल आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला पृथ्वीचे परिवलन म्हणतात. जेव्हा ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तेव्हा त्या भागावर दिवस आहे असे म्हणतात. ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही तेथे अंधार पडतो व तेव्हा त्या भागावर रात्र आहे असे म्हणतात. दिवस आणि रात्र यांचे पाठशिवणीचे चक्र न थांबता चालू असते. कळलं ना बाळांनो? आता तुमचा घरचा अभ्यास काय आहे? तर माहीत आहे का तुम्हाला? हे पूर्ण चौकट तुम्ही लिहून काढायचे आहे. काय आहे कळलं का? अजून एकदा सांगू तुम्हाला. सूर्य सकाळी पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे सरकत जातो. सायंकाळी तो पश्चिमेकडे मावळतो. म्हणून सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे आपल्याला वाटते. पण तो केवळ भास असतो. प्रत्यक्षात पृथ्वी स्वतःभोवती फिरते. म्हणून पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतात. पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या या फिरण्याला पृथ्वीचे परिवलन म्हणतात. हा एवढं सगळं तुम्ही लिहून काढायचं आहे. हा तुमचा घरचा अभ्यास आहे. आपण इथे थांबूया बरं का बाळांनो.